प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो आणि मुलं आणि मुलींनो, आजच्या सकाळच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. देवानं तुम्हाला रात्रभर सांभाळलेला आहे आणि आजचा सकाळ सुदीन आपल्याला दिलेला आहे. या आजच्या दिवसाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पवित्र शास्त्रातून देवाच्या वचनावरती मनन चिंतन करूया. मत्ती 7 अध्याय 1 ते 5 वचन. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. खूप प्रसिद्ध असं हे वचन आहे. ख्रिस्ती जगतामध्ये खूप प्रसिद्ध असं हे वचन आपल्याला पाहायला मिळतं. या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः दिलेला संदेश आहे आणि तो इतरांच्या दोषावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करण्याचे शिक्षण देणारा असा हा ख्रिस्ताद्वारे आलेला संदेश आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्यांच्यावर टीका करणं खूप सोपं आहे, दुसऱ्यांचे दोष काढणं खूप सोपं आहे, दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवणं खूप सोपं आहे. परंतु देवाचं वचन म्हणतं, तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ पाहण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यातले मुसळ दूर कर. या उदाहरणाद्वारे येशू ढोंगीपणा आणि आत्मधार्मिकते विरुद्ध इशारा देत आहे. आत्मधार्मिकते विरुद्ध इशारा देत आहे. आत्मधार्मिकता, आम्हाला खूप आत्मधार्मिकतेची आस लागलेली आहे. आम्हाला वाटतं की मी धार्मिक आहे आणि माझ्यासारखा धार्मिक कोणी नाही. याला म्हणतात आत्मधार्मिकता. परंतु ज्यावेळेस आमच्यामध्ये आत्मधार्मिकतेचं जे भूत, जे वाईट आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो, त्यावेळेस आम्ही स्वतःला धार्मिक लेखतो आणि इतर सर्व लोक आम्हाला अधार्मिक असे दिसायला लागतात. म्हणून प्रथम आम्ही आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग वेळ मिळाला तर आम्ही टीका केली पाहिजे. अनेक लोक इतरांच्या चुका शोधण्यात सदैव तत्पर असतात. कधी मला एखाद्याची चूक मिळेल त्यामध्ये ते तत्पर असतात, ते त्यांचं काम आहे. परंतु स्वतःच्या दोषाकडे त्यांचं 100% दुर्लक्ष असतं. परंतु प्रियजनांनो, जो दररोज बायबल वाचतो, जो दररोज देवाचं सानिध्य घेऊ इच्छितो, जो दररोज देवाच्या वचनातून शिकतो, तो खरा ख्रिस्ती, खरा विश्वासक प्रथम स्वतःचे हृदय तपासून पाहतो आणि देवाकडे त्या हृदयामध्ये जर काही वाईट गोष्टी दिसल्या, आढळल्या, तर देवाकडे त्या सुधारण्यासाठी परमेश्वराजवळ नम्र होऊन तो प्रार्थना करतो. ही ख्रिस्ती व्यक्तीची ओळख आहे. कारण प्रियजनांनो, जो स्वतःच्या दोषांची जाणीव ठेवतो ना, तो इतरांच्या दोषाबद्दल कठोर होत नाही. कधीच कठोरपणा त्याच्यामध्ये मला दिसणार नाही. तुम्हाला माहित आहे का, आत्मधार्मिकता ही खूप धोकादायक अशी बाब आहे. आज बऱ्याच ख्रिस्ती जणांच्या मध्ये ही बाब आहे, बऱ्याच विश्वासकांच्या मध्ये ही बाब आहे. इतरांचा न्याय करण्यामध्ये अनेक वेळेस अभिमान आणि आत्मधार्मिकता ही असते. इतरांना दोष आम्ही ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस आमची आत्मधार्मिकता आहे, म्हणून आम्ही इतरांचा न्याय करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आपण स्वतःला इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. परंतु देवासमोर, परमेश्वरासमोर सर्वांना म्हणजे देवाच्या कृपेची गरज आहे. तो स्वतः आम्हाला धार्मिक आम्ही स्वतःला ठरवू शकत नाही, इतरांना अधार्मिक ठरवू शकत नाही. आम्ही याद्वारे आत्मधार्मिकता गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला आणि मला माहित असू द्या की या वेळेस, या शेवटच्या काळामध्ये देवाच्या समोर सर्वांनाच, त्याच्या प्रत्येक लेकराला देवाच्या कृपेची गरज आहे. दुसऱ्यांच्या कमतरता दिसल्यास आम्हाला जर आढळल्याच तर त्यांची निंदा करण्याऐवजी त्यांच्यासाठी खरा ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थना करेल आणि प्रेमाने
त्याचे दोष सुधारण्यासाठी प्रेमाने, म्हणलं मी प्रेमाने, तो मदत करेल की त्यानं त्याचे दोष सुधारावे. कारण आमच्या समोर ख्रिस्ताचं उदाहरण आहे. ख्रिस्ताने पाप्यांचा तिरस्कार केला नाही, तर त्यांना उचलून धरलं, त्यानं त्यांना जवळ केलं. पापाचा तिरस्कार केला, परंतु पाप्यांचा तिरस्कार केला नाही. याबद्दल आम्ही सतर्क आहोत काय? प्रियजनांनो, शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत आहोत हे आम्ही रोज विसरत असतो. आणि शेवटच्या काळात देवाच्या लोकांनी टीका, दोषारोप आणि आत्मधार्मिकता टाळली पाहिजे. प्रिय मंडळीच्या लोकांना कृपा करून हे लक्षात ठेवा. त्याऐवजी प्रेम आणि ख्रिस्तासारखा स्वभाव आम्ही स्वतःमध्ये विकसित केला पाहिजे. आणि म्हणून हे वचन जे मी वाचलेलं आहे, ते वचन आपल्याला आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक नम्रतेचे आव्हान करताना दिसत आहे. आजच्या सकाळी मी सुद्धा तुम्हाला तेच आव्हान करत आहे. आम्हाला या वचनातून धडा मिळतो की इतरांच्या चुका पाहण्यापूर्वी आम्ही स्वतःचं हृदय तपासलंच पाहिजे. मी 2 वेळेस म्हणत आहे. टीका करण्याच्या ऐवजी प्रार्थना आणि प्रेमाचा मार्ग आम्ही इतरांना दाखवला पाहिजे. देवाच्या कृपेची गरज सर्वांनाच आहे याची जाणीव आज आम्ही ठेवली पाहिजे. आणि ख्रिस्तासारखी दया आणि नम्रता आमच्यासाठी आम्ही जोपासली पाहिजे. प्रियजनांनो, जो स्वतःच्या हृदयातील मुसळ काढण्यासाठी ख्रिस्ताकडे येतो, म्हणजे मोठ्यातला मोठा दोष काढून टाकण्यासाठी ख्रिस्ताकडे येतो, तोच इतरांना योग्य रीतीनं मदत करू शकतो, अन्यथा नाही. आम्ही जर आमच्या डोळ्यातलं मुसळ आहे तसंच ठेवलं, तर आम्ही इतरांना त्यांच्या दोषाबद्दल दोष देत राहू, पण त्यांना दोष दूर होण्यासाठी, त्यांचे दोष त्यांच्यापासून दूर होण्यासाठी आणि ते ख्रिस्ताकडे येण्यासाठी आम्ही मदत करू शकत नाही. शेवटच्या काळात तुम्ही काय करत आहात हा प्रश्न आजच्या सकाळी मी तुमच्या समोर सोडून जात आहे. देव बाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.